नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. यंदा दिवाळी कशी साजरी करायची, कोणत्या दिवशी काय करायचे, ए टू झेड माहिती. तर दिवाळी 2025 दीपावली म्हणजे प्रकाशाचा आनंदाचा उत्सव, जो अंधारावर प्रकाश, दुःखावर आनंद आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दाकृत सोमन यांच्या मते यंदाची दीपावली गोवत्स द्वादशीपासून सुरू होऊन भाऊबीजने समाप्त होईल. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. ध्वनी आणि वायू प्रदूषण न करता आनंद स्वतःसाठी आणि इतरांसाठी वाटावा, असे आवाहन त्यांनी केलेले आहे. चला तर मग यंदाच्या दिवाळीचे प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया. शुक्रवार 17 ऑक्टोबर गोवत्स द्वादशी वसुबारस. या दिवशी आश्विन कृष्ण द्वादशी प्रदोष काळात आल्याने गोवत्स द्वादशी साजरी केली जाईल. गाय आणि वासराचे पूजन करून त्यांना गोड पदार्थाचा नैवेद्य अर्पण करावा. हा दिवस शेतीप्रधान संस्कृतीतील मातृत्व, गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. शनिवार दिनांक 18 ऑक्टोबर धनोत्रयोदशी, धन्वंतरी पूजन. आश्विन कृष्ण त्रयोदशी असल्याने धनोत्रयोदशी या दिवशी साजरी होईल. या दिवशी धन्वंतरी देवीचे पूजन करून आरोग्य आणि समृद्धीची प्रार्थना करतात. तसेच गरिबांना दीपदान, अन्नदान आणि वस्त्रदान करणे पुण्यकारक मानले जाते. व्यापाऱ्यांनी नवीन वह्या आणण्यासाठी उत्तम चौघड्या अशा आहेत. सकाळी 8:02 ते 9:29 शुभ मुहूर्त आहे. 12:23 दुपारी 12:23 ते 1:50 चल मुहूर्त आहे. 1:51 ते 3:17 दुपारच्या वेळेत लाभ आणि 3:18 ते 4:44 अमृत मुहूर्त आहे. तर रविवार 19 ऑक्टोबर दिवाळीचा कोणताही सण नाही. सोमवार दिनांक 20 ऑक्टोबरला नरक चतुर्थी आहे. चंद्रोदयाच्या वेळी आश्विन कृष्ण चतुर्दशी आल्याने या दिवशी नरक चतुर्दशी साजरी होईल. चंद्रोदय पहाटे 5:20 ते सूर्योदय सकाळी 6:35 वाजता आहे. चंद्रोदयापासून सूर्योदयापर्यंत अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. सुगंधी तेल, उटणे वापरून स्नान केल्याने शरीर निरोगी आणि त्वचा तेजस्वी होते. मंगळवार दिनांक 21 ऑक्टोबरला आपली लक्ष्मीपूजन अमावस्या सायंकाळी 6:11 ते रात्री 8:40 या प्रदोष काळात लक्ष्मी कुबेर पूजन करावे. ग्रंथांच्या अनुसार यावर्षी प्रदोष व्याप्ती योग्य असल्याने लक्ष्मीपूजन अमावस्येच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी करणे श्रेयस्कर आहे. या दिवशी अभ्यंग स्नान, लक्ष्मी विस्तारण आणि झाडू पूजन करावे. तर घर स्वच्छ करून देवी लक्ष्मीचे स्वागत करावे. तर अशी करा लक्ष्मीपूजा. बुधवार दिनांक 22 ऑक्टोबर बलिप्रथा, बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा हा दिवाळी 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यावसायिक कामाचा प्रारंभ किंवा गुंतवणुकीसाठी शुभ वेळ आहे. पती पत्नी एकमेकांना ओवाळतात आणि भेटवस्तू देखील देतात. सकाळी 6:36 ते 8:03 लाभ आहे. 8 ते 8:04 ते 9:30 अमृत शुभ मुहूर्त आहे. तर सकाळी 11:57 ते 12:24 शुभ मुहूर्त आहे आणि सायंकाळी 4:45 ते 6:10 लाभ. या चौघड्यांमध्ये वहीपूजन, वही लेखनासाठी उत्तम मुहूर्त आहे. गुरुवारी आहे 23 ऑक्टोबर भाऊबीज यमद्वितीया. या दिवशी बहीण भावाला ओवाळतात तर भाऊ तिला भेट देतो. हा दिवस भावंडांमधील प्रेम, स्नेह आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. या दिवशी दीपावली उत्सवाचा समारोप होतो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कोणताही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये लिहून मला पाठवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.